दाखल करा, त्याला ताब्यात घ्या, चौकशी करा, खरं काय पुढे आलं पाहिजे। दादा अशा अतिरेकी प्रवृत्तीला पोलीस पाठीशी घालतात का? कारण सकाळपासून व्हिडिओ दाखवत आहेत, विकास लवांडे स्वतः अधिकाऱ्यांना सांगतायत हा व्हिडिओ बघा, ते स्वतः शाई फेकून तसेच पोलीस स्टेशनला आलेत, तरी सुद्धा त्यांचं म्हणणं ऐकलं जात नाही। आता श्रीगोंद्यामध्ये हाच बोंधू बाबा होता ना काहीतरी तिथं गोंधळ घालणारा, सरकारने कुठं त्या पोलिसांनी कारवाई नाही केली, इथं अशा पद्धतीने वागतोय। तिथं या महाराष्ट्राचे सभापती राम शिंदे एका खुदक्यात गुंडाबरोबर तिथं कुठं मध्य प्रदेशमध्ये तिथं फोटो टाकतात आणि मग असे फोटो बघितल्यानंतर जे गुंड असतात त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना असं वाटतं की नाही हे सरकार आपलं सरकार आहे। सामान्य लोकांना वाटतं हे सरकार आपलं नाही, पण गुंडांना वाटतं हे आपलं सरकार आहे, आपलं काहीच होऊ शकत नाही। गोंधळ घाला, मस्ती करा, बंदूक दाखवा, शाई टाका, शिव्या द्या। आता एक कुठला तरी आमदार आई बहिणीवरनं शिव्या देतो अक्षरशः खालच्या लेवलला जाऊन, त्याच्यावर तिथं कारवाई होत नाही आणि मग सामान्य व्यक्ती एखाद्या FIR करायला गेला, तुम्ही तिथं ऐकून घेत नाही, कलम टाकत नाही। मग पोलिसांनी काय करायचं? फक्त VIP लोकांना प्रोटेक्शन सिक्युरिटी द्यायचं आणि मग सामान्य लोक मात्र वाऱ्यावर। हे महाराष्ट्रामध्ये तर अशा गोष्टी होत नव्हत्या। समर्थन केलेलं आहे अनेक